कल्पना करा, तुम्ही एखाद्याला मेसेज करता, तो ऑनलाईन असतो, तुमचा मेसेज वाचतो पण रिप्लाय करत नाही. तुम्ही फोन करता, तो उचलत नाही. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता पण त्याच्याकडे तुमच्यासाठी वेळच नसतो. अशा वेळी सर्वात जास्त वेदना कशाची होते माहिती आहे? दुर्लक्षाची. कारण शब्दांनी झालेलं जखम भरून निघते, पण दुर्लक्षाने झालेली जखम मनात खूप काळ राहते. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतकं बदला की त्यांची वागणूक आपोआप बदलेल. लक्षात ठेवा, जे लोक आज तुमची किंमत करत नाही ते उद्या तुमच्याकडे पाहून म्हणतील, काश त्यावेळी मी याची किंमत ओळखली असती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 8 सवयी ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाला इतकं मजबूत करतील की लोक तुमच्या मागे धावत येतील. आणि जर तुम्हाला असेच आयुष्य बदलणारे, विचार बदलणारे आणि यशाकडे नेणारे व्हिडिओ आवडत असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बनवला जातो. 1. स्वतःची किंमत वाढवा, लक्ष मागू नका. आजची सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे? लोक स्वतःचं आयुष्य जगण्यापेक्षा दुसऱ्याचं लक्ष मिळवण्यात जास्त वेळ घालवतात. कोणी स्टेटस पाहिला का, कोणी लाईक केलं का, कोणी रिप्लाय दिला का, कोणी फोन केला का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला विसरून जातो. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःची किंमत माहिती नसते तो कधीच दुसऱ्यांकडे मान्यता मागत नाही. समजा 2 दुकानदार आहेत. एका दुकानात सतत ओरडून ग्राहकांना बोलावलं जातं आणि दुसऱ्या दुकानात दर्जेदार वस्तू मिळतात, म्हणून ग्राहक स्वतःहून येतात. जास्त गर्दी कुठे होईल? नक्कीच दुसऱ्या दुकानात. माणसांचंही तसंच असतं. स्वतःला इतकं घडवा की लोकांना तुमच्यासोबत राहण्याची इच्छा झाली पाहिजे. एक छोटी गोष्ट. एका गावात 2 मुलं होती. दोघांनाही यशस्वी व्हायचं होतं. पहिला मुलगा रोज लोकांना खुश करण्यात व्यस्त असायचा. दुसरा मात्र शांतपणे स्वतःवर काम करत राहिला. 5 वर्षांनी पहिल्या मुलाकडे अजून कोणाचंच लक्ष नव्हतं, पण दुसऱ्या मुलाकडे लोक स्वतःहून येऊ लागले. का? कारण त्याने लोकांचं लक्ष मागितलं नाही, तर स्वतःची किंमत वाढवली. 2. स्वतःवर गुंतवणूक करा. जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर सर्वात मोठी गुंतवणूक कोणती आहे माहिती आहे? शेअर मार्केट, जमीन, सोनं नाही. स्वतःवर केलेली गुंतवणूक. तुम्ही नवीन कौशल्य शिकलात, एक पुस्तक वाचलं, संवाद कौशल्य सुधारलं, फिटनेसवर काम केलं तर त्याचा फायदा आयुष्यभर होतो. लोक महागडे कपडे पाहून काही क्षण प्रभावित होतात, पण ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्व हे आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा किती चांगलं झालो आहे? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुम्हाला थांबवणं कोणालाही शक्य नाही. प्रत्येक गोष्टीवर तुमच्याबद्दल कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच उत्तर दिलं, कोणी सोशल मीडियावर टीका केली आणि तुम्ही वाद घालायला सुरुवात केली, आणि ते तुमची ऊर्जा कमी करतं. गरुडाला कावळ्यांशी भांडायला वेळ नसतो, तो फक्त इतक्या उंच उडतो की कावळे आपोआप मागे पडतात. तसंच तुम्हीही करा. लोकांशी भांडण्यात वेळ घालवू नका. स्वतःला इतकं पुढे घेऊन जा की टीका करणाऱ्यांनी एक दिवस टाळ्या वाजवल्या लागतील. 4. तुमचा वेळ अमूल्य समजा. तुम्ही दिवसातून किती वेळ मोबाईलवर घालवता? 2 तास? 3 तास? 4 तास? कल्पना करा, जर हेच 4 तास तुम्ही अभ्यासात, व्यवसायात किंवा नवीन कौशल्य घालवण्यात खर्च केले तर 1 वर्षानंतर तुमचं आयुष्य किती वेगळं असेल? यशस्वी लोकांकडे 25 तास नसतात, त्यांच्याकडे 24 तासच असतात. फरक एवढाच, ते वेळ वाया घालवत नाही. लक्षात ठेवा, आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, पण त्यांना दोष देण्याऐवजी स्वतःला सक्षम बनवा की एक दिवस त्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा होईल. कारण जगात सर्वात मोठा बदला म्हणजे सूड घेणं नाही, तर इतकं यशस्वी होणं की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्यांना त्यांची चुकीची जाणीव व्हावी. पण अजून 4 गोष्टी बाकी आहेत. अशाच दमदार मोटिवेशनल व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मी यशस्वी होणार हे नक्की लिहा. धन्यवाद.